धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विश्व माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 12 वर्षापासून हे आपलं तपपूर्ती सोहळा आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज काल्याच्या दिवशी एक तप पूर्ण होणार आहे। 12 वर्षापासून आपण सर्व मंडळींनी हा कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी संपन्न करणं लावला आणि याही वर्षी तो मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी अनेक गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सहकार्याने या सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताचं श्रवण करत आहात असे आमचे रवींद्र महाराज अपार परेराव यांच्या मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवताचं श्रवण करत आहात। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या परमभाग्यानं लाभलेली सर्व गायक वादक मंडळी, त्यामध्ये आमचे सुरेश महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे रघुनाथ बाबा असतील, नागेश महाराज, त्याचप्रमाणे ज्यांचा आपण आता सुंदर अशा प्रकारचा मृदंग ऐकला ते आमचे अविनाश महाराज आहेत, पुरुषोत्तम महाराज आहेत, भूषण महाराज आहेत आणि सुंदर अशा प्रकारचे जे चोपदार आहेत ते आमचे तानाजी महाराज। आणि ज्यांच्या नियोजनामध्ये हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम पार पडत आहे ते असे असणारे आमचे परममित्र शरश्चंद्रजी महाराज पवार। कारण की राजकारणही पवाराशिवाय नाही आणि आता सप्ताह सुद्धा पवाराशिवाय नाही। कुठेही पवाराचा हात असल्याशिवाय कार्यक्रम होत नाही, तो चांगला असो हा, कारण की पवाराचा हात जगन्नाथ विठाला विठाला त्याप्रमाणे त्यांचं नावही शरद पवार आहेत, पण ते शरद पवार नाही, ते आपल्या संप्रदायातले शरद पवार आहेत। आणि त्यांच्या या कुशल मार्गदर्शनाखाली सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आणि सुंदर अशा प्रकारचे भरगच्च कार्यक्रम, सकाळी काकडा आहे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, विजय ग्रंथाचं पारायण आहे गजानन महाराजांच्या, आणि दुपारा श्रीमद भागवत कथा आहे। सायंकाळी आमच्या या महाराजांच्या शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाळांचा सुंदर रंगीत संगीत पावल्यायुक्त असा हरिपाठ आहे आणि सायंकाळी हरिकीर्तन आहे। खऱ्या अर्थानं आपण सर्व गावकऱ्यांनी आज आपल्या सप्ताहाचा दुसराच दिवस आहे। कालही आमच्या ओम महाराजांचं कीर्तन झालं, आता 6 दिवस राहिले। आपण सर्वांनीही आपल्या देऊळघाटमध्ये गंगा वाहत आलेली आहे, तर आपण सगळ्यांनी हात धुवून घेतला पाहिजे। विठाला विठाला म्हणून खऱ्या अर्थानं हा सर्व मेळा ज्या गावकऱ्यांनी ज्या पाटील मोहल्ला आहे ना, या पाटील मोहल्ल्यातील सर्व गजानन भक्तांनी दुर्गा माता संस्थान यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला। खऱ्या अर्थानं त्यांच्याकरता एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण इतर ठिकाणी कार्यक्रम करणं वेगळा, पण देऊळघाट सारख्या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून महाराज वावठोळीमध्ये दिवा लावून ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे। म्हणून गेल्या 12 वर्षापासून तुम्ही संप्रदायाचा हा ध्वज, हिंदू धर्माचं परम कार्य या ठिकाणी 12 वर्षापासून दुर्गा माता संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्यांना सहकार्य करणारे गावातील सर्व मंडळी यांना मनापासून धन्यवाद देतो। विठाला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे, यामध्ये तरुणाचाही सहभाग। आता जेवायला पाहिलं मी, सुंदर अशा प्रकारच्या पंक्ती आहेत, पंचपक्वान्नाच्या पंक्ती आहेत। खाऊ घालणाराचाही तितकाच उत्साह होता आणि खाणाऱ्याचं तर पाहायचंच काम नाही। हा, वाट्याच्या वाट्या द्रोणाचे द्रोण वरपले आम्ही सगळ्यांनी।
मिरचीची भाजी म्हणल्यानंतर काय हा पण सुंदर असा कार्यक्रम आहे. म्हणून नंतर काही काही ठिकाणी सुरेश महाराज जेवायला 60 आणि कार्यक्रमाला 7 कार्यक्रमाला 7च राहतात आणि पंक्तीत मात्र 60 राहतात. पण इथं तसं नाही. इथं जितके जेवायला आहे तितकेच या ठिकाणी मंडपामध्ये सुद्धा उपस्थित आहेत. विठाला वेळामध्ये आपण सेवा समाप्त करणार आहोत. म्हणून भगवान श्री ज्ञानोबा ज्याप्रमाणे आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगावर थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. थंडी आहे याची मला थोडीशी जाण आहे, परंतु आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे की छोटी छोटी मुलं जर गळ्यात टाळ घेऊन उभं राहत असेल आणि प्रत्येक भजनामध्ये भजनात सहभागी होत असेल तर आपण सुद्धा बसल्या ठिकाणी टाळी वाजवायची आणि मुखाने नाम चिंतन करायचं. विठाला टाळी वाजवा, आपल्या मुखाने नामचिंतन करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणी शेजारी झोपत असेल तर त्याला झोपू देऊ नका. त्याला झोपू देऊ नका, तुम्हाला पुण्य लाभल. हा मग त्याकरता काय करायचं, झोपताना जर दिसला तर थोडक्यात त्याला हळूच असा काय करायचं, चिमटा घ्यायचा. चिमटा घ्यायचा हा आणि मग अशा प्रकारचं तुम्हाला पुण्य लागेल. विठाला विठाला या ठिकाणी जर आपण हे श्रवण केलं, तुकाराम महाराज सांगतात पळोनिया गेली झोप आणि होते आड पापते. म्हणून सुंदर या तुकोबारायच्या अभंगावर आपण यथामती यथाशक्ती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, संतांचा महिमा प्रतिपादन करतात. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय धन्य जीवन कोणाचं आहे त्याचं प्रतिपादन करतात. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात की या मृत्यू लोकामध्ये ते धन्य आहेत की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ते या संसारामध्ये धन्य आहे. पहा या अभंगाचा अर्थ एका धन्य ते संसारी या पदाशी कसा मिळता जुळता आणि फिरतो. तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय कोण या संसारामध्ये धन्य आहे? तुकोबाराय सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते धन्य संसारी. आणखीन कोण? येथे उपकारासाठी आले ते धन्य संसारी. येथे उपकारासाठी जे वैकुंठातून या मृत्यू लोकात आले ते धन्य संसारी. ज्यांच्या वाणीत असत्याचा स्पर्श नाही ते मात्र ह्या मृत्यू लोकामध्ये धन्य आहे, ते संसारी धन्य आहेत. आणि जे देहावर उदास आहे, ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता आहे, अंतःकरणामध्ये विशालता आहे, ते या मृत्यू लोकामध्ये धन्य आहेत. विठाला विठाला धन्यते संसारी प्रत्येक ठिकाणी लावायचं आहे. दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य आहेत. येथे उपकारासाठी आले ते संसारी धन्य आहेत. जे वैकुंठातून आले ते संसारी धन्य आहेत. लटके वचन नाही ते संसारी धन्य आहेत. देही जे उदासीन आहे ते संसारी धन्य आहेत. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरा वाणी ओटी ते या संसारामध्ये धन्य आहेत. तुका म्हणे वाव पोटी ते या संसारामध्ये धन्य आहेत. विठाला विठाला आपण या जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये 4 प्रकारची माणसं जीवन जगताना दिसतात. किती प्रकारची? 4 प्रकारची माणसं जीवन जगतात. कोणती? एक पहिला जो वर्ग आहे तो धीग जीवन आहे. दुसरा जो वर्ग आहे तो निंद्य वर्ग आहे. तिसरा जो वर्ग आहे तो तुच्छ जीवन जगणारा आहे. आणि चौथा जो वर्ग आहे तो धन्य जीवन जगणारा आहे. विठाला विठाला धीग जीवन कोणाचं आहे? धीग जीवन कोणाचं? संतांनी कोण्या जीवनाचा धिक्कार केला हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल.
तुकोबाराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकोबाराय सांगतात, धिग जीवन ज्याचे बाईले आधीन, परलोकी मान नाही काही. पहा, तुकोबाराय सांगतात की त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे की ती माणसं बायकोचं ऐकतात. हात वर करा, कोण कोण ऐकतं? कोणीच ऐकत नाही. अरे वा, मला वाटतं तुमचे लग्न झालेले नाही काय बाबा. तुकोबराय म्हणतात, धिग जीवन ज्याचे बाईले आधीन, परलोकी मान नाही काही. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. ज्याचं जीवन बायकोच्या ऐकण्यात आहे त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. बायकोने म्हटलं जायचं पाटील मोहल्ल्यात तर गेला, नाही तर घरीच मेला. बायको म्हणली बैस तर बसला, उठला आणि एक दिली की सुटला. या लोकांचा जीवनाचा तुकाराम महाराजांनी धिक्कार केलेला आहे. आणि ही माणसं जीवनामध्ये कधी परोपकार करू शकत नाही. ही माणसं जीवनामध्ये कधी परमार्थ करू शकत नाही. विठ्ठला आपण पाहतो खूप लोक पत्नीचं ऐकतात. काय ऐकायला पाहिजेत किंवा ऐकायला नाही पाहिजे हा विषय नाही, पण काय ऐकायला पाहिजे हा महत्वाचा विषय. कारण की आमच्या सगळ्या संतांनी लग्न केले, सगळ्या संतांना पत्न्या आहेत, परंतु पत्नीचं काय ऐकावं आणि काय ऐकू नये हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण जे ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही आणि नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. विठाला विठाला एका माणसाला पेटी मास्तर, हा, त्याची बायको त्याला म्हटली, ओ ते भांडे घासून घ्या. काय म्हणली? भांडे घासून घ्या. ते म्हटलं, आपण नाही घासणार भांडे बिंडे? काय समजलीस मला? हा, काय समजलीस मला? मी काय आमकाय का टमकाय का भांडे नाही घासणार? मग काय करणार? तो म्हटला, मी पहिलं धुणार आणि मग भांडे घासणार. विठाला विठाला राजानं आपल्या राज्यामध्ये दौंडी दिली की आपल्या राज्यामध्ये एकदा पाहू तरी की बायकोचं ऐकणारे किती आहेत आणि बायकोचं न ऐकणारे किती आहेत. म्हणून त्याने दौंडी दिली की उद्या सगळ्यांनी पाटील मोहल्ल्यामध्ये जमायचंय. हा, पाटील मोहल्ल्यामध्ये जमा व्हायचंय. दौंडी दिली आणि दौंडी दिल्यानंतर सांगितलं की या एका लाईनला बायकोचं ऐकणाऱ्याने बसायचं आणि या कप्प्यामध्ये बायकोचं न ऐकणाऱ्याने बसायचं. बरं का रवी महाराज? हा, अख्खं गावात राजाचा आदेश, राजा बोले, दल आले आणि मग असे लोक लाईन मध्ये लागले. पण परिणाम असा की बायकोचा ऐकणाऱ्याची लाईन लांब गजानन महाराजाच्या मंदिरापर्यंत गेली. कुठपर्यंत? गजानन महाराजाच्या मंदिरापर्यंत गेली. आणि न ऐकणाऱ्याची लाईन म्हणजे त्या लाईन मध्ये फक्त एकटाच खंडोबा. आणि मग राजाने पाहिलं, अरे म्हटले माझ्या राज्यात बायकोचं ऐकणारे सगळेच आहेत आणि बायकोचं ना ऐकणारा एकटा आहे. जाऊ द्या, एकटा का असे ना, पण एकटा होईना पण बायकोचं ना ऐकणार आहे. आणि मग राजाने ठरवलं की या बहादराचा मला स्टेजवर नेऊन सत्कार करायचा आहे. आणि मग राजाने सांगितलं की अहो बायकोचं ना ऐकणारे तुम्ही उठा, तुमचा सत्कार करायचा आहे. तो म्हणे कशाबद्दल? ते म्हणे तुम्ही बायकोचं ऐकत नाही त्याच्याबद्दल. तो म्हटला तसं काही नाही. मग इकडे काऊन बसले? तो म्हटला माझ्या बायकोनच मला सांगितलं की गर्दीत घुसत जाऊ नका. गर्दीत घुसत जाऊ नका. मग आता बायकोचं ऐकणार आहे का नाही ऐकणार आहे? विठाला विठाला म्हणून तुकाराम महाराज सांगतात की धिग जीवन ज्याचे बाईने आधीन, परलोकी मान नाही काही. अशा व्यक्तीला गावातही किंमत नाही आणि अशा व्यक्तीचा तुकाराम महाराज सांगतात की परलोकामध्ये सुद्धा त्याला इज्जत नाही, मान नाही. म्हणून गावात कधी कधी आपण पाहतो जी माणसं बायकोचं ऐकतात त्याला लोक ऐकत नाही. हो, पण अशी माणसं तुम्ही लक्ष द्या, तीच माणसं बाहेर मिशावर ताव देऊन फिरतात. कोण? सुरेश महाराज? हा, आता काही लोकांनी मिशाच ठेवलेली.
हा, ती लोक बाहेर मिशावर ताव देतात आणि घरी आले की त्या मिशाचा आकडा वाकडा झाल्याशिवाय राहत नाही. हा, सांगण्याचा मुद्दा असा की तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाचा जीवनाचा धिक्कार आहे. ढिग जीवन ज्याचे बाईले अधीन, परलोकी मान नाही काही. म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की ढिग जीवन ज्याचे लोभावरी मन, आणि आथिती पूजन घडेची ना. अरे त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे की ज्याच्यामध्ये लोभ भरलेला आहे, की जिथं जाईल तिथं मात्र तो अपेक्षा करतो आणि झुरे माना लागी, हो मानाची अपेक्षा करतो. जिथं जाईल तिथे मानाची अपेक्षा करतो. आता कुठं मानाची अपेक्षा केली पाहिजे आणि कुठे नाही केली पाहिजे याचंही माणसाला भान असलं पाहिजे. हो, भान असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनाम कीर्तनाच्या ठिकाणी मानाची अपेक्षा करू नये. अरे पाटील बोलण्यामध्ये सप्ताह चालू आहे, आपल्याला 2 अभंग गाता येतात, तिथं कोणाच्या फोनची वाट पाहू नये, तिथे आमंत्रणाची वाट पाहू नये. माझं पत्रिकेत नावच नाही, टाकलं तर खालीच टाकलं, बारीकच टाकलं. हा, असा छूट विचार करणारा जो व्यक्ती आहे तो मानासाठी जगणार आहे. आणि मानासाठी जगणारी माणसं कधीच मात्र आपल्या ग्रुपमध्ये नसली पाहिजे. आणि अशी माणसं महाराज, गजानन महाराज, ती माणसं गावातला सप्ताह कधी 12 वर्षापर्यंत टिकू देणार नाही. गावातलं मंदिर बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. गावातला सप्ताह बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. जी माणसं मानासाठी जगतात त्या व्यक्तीला कधीही संघटनेमध्ये स्थान देऊ नये. शास्त्र सांगतं, कधी आपण नेहमी प्रत्येक वेळेला त्याचं मन धरून ठेवू शकत नाही. ते धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, असा कार्यक्रम आहे. म्हणून असं सत्कार्य जर करायचं असेल तर त्याच्याकरता निरपेक्ष भावनेची माणसं लागतात, निष्काम सेवा करणारी माणसं लागतात. हो, विठाला विठाला मानासाठी झुरणारी माणसं आहेत. अरे लग्न कार्यामध्ये मानल्याशिवाय बोलवल्याशिवाय जाऊ नये, पण हरिनाम कीर्तनामध्ये कोणाच्या आमंत्रणाची वाट पाहू नये. आपल्याला सुंदर देवानी कला दिली, बोट चांगले चालतात, पटवा चांगला आहे, ताल चांगला आहे, देवानी कला दिली. प्रत्येक ठिकाणी आपण मानाची अपेक्षा केली नाही पाहिजे. संप्रदायाचं काम म्हणून परमात्म्याने आपल्याला या क्षेत्रात आणलं, याची जाण आपण ठेवली पाहिजे. हो, म्हणून मानासाठी परमार्थ करणारी माणसं आपल्याला पावलोपावली सापडतील. एक व्यक्ती असा आमच्या गावचा मला म्हटला, महाराज आज आपल्या गावात आमदार येणार आहे. कोण येणार आहे? आमदार येणार आहे. आज आपल्या गावाच्या विकासाचा काही आराखडा तयार करायचा आहे, सभा भरणार आहे. तुम्ही आजच्या दिवस कार्यक्रमाला जाऊ नका, आज मात्र तुम्ही घरी थांबा. घरी थांबा म्हटल्यानंतर परंतु मला अपरिहार्य कारणामुळं जावं लागलं. आमदार साहेब आले, सगळा कार्यक्रम वगैरे झाला. दुसऱ्या दिवशी मला तो व्यक्ती भेटला. म्हटला, महाराज अहो तुम्हाला सांगितलं होतं काल घरी थांबा म्हणून. काय आमदार साहेब आले, काय समाज होता, काय स्टेज होतं, काय भाषणं झाली, काय सत्कार झाले. अहो तुम्हाला सांगतो, स्टेजवर आमदार साहेब आले, कोणाला स्टेजवर घेतलं नाही. त्या स्टेजवर मी गेलो पहिल्यांदा सगळ्याच्या अगोदर. आमदार साहेब कोणा संगत बोलले नाही सुरेश महाराज. आमदार साहेब फक्त माझ्या संग बोलले. म्हणलं वा, तुझ्यासोबत बोलले? म्हटलं हो. मग काय म्हटले? स्टेजच्या खाली उतर म्हणले. स्टेजच्या खाली उतर म्हणले. म्हणजे स्टेजच्या खाली उतर म्हटले तरी त्याला तो अपमान काय वाटायला लागला? मान वाटायला लागला. अशी काही माणसं आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या जीवनाचा धिक्कार असो. विठाला विठाला धिग जीवन जया आळस निद्रा फार अमित आहार आघोरिया. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की धिग जीवन जया आळस निद्रा फार. ज्यांच्या ठिकाणी आळस आहे आणि निद्रा आहे, झोप. लक्षात ठेवा, आळशी माणूसही संसारही करू शकत नाही आणि आळशी माणूस परमार्थही करू शकत नाही. मला सांगा, आमच्या शिवाजी भाऊ लोंघे यांचा दुधाचा धंदा आहे. दुधाचा धंदा आळशी माणसाचं काम आहे का? अरे दुधाच्या धंद्यावाल्या माणसाला 4 वाजता उठावं लागतं. आळशी माणूस कधी 4ला उठतो का? आमच्या